नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण इंग्रजी या विषयातील 13वं जे प्रकरण होतं ज्याचं नाव होतं कंपॅरिझन. त्या कंपॅरिझन प्रकरणातील जे काही महत्त्वाचे कंपॅरिझनचे वर्ड्स आहेत त्याचे 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहिली. त्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न, मग ते सॅम्पल क्वेश्चन्स असतील किंवा क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस असतील नवनीतमधील, आणि इतर पुस्तकातीलही आपण काही क्वेश्चन सोडवले आहेत. यानंतर पुढील जे प्रकरण आहे स्कॉलरशिपसाठी त्या 14वं प्रकरण आहे, त्याचं नाव आहे होमोफोन्स. आता नेमकं होमोफोन्स म्हणजे काय तर पहा, मराठीमध्ये जर त्याचा विचार केला तर दुसऱ्या शब्दांसारखा उच्चार असलेले परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळे असलेले शब्द. म्हणजे बघा असे शब्द आहेत होमोफोन्स. म्हणजे थोडक्यात नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते. होमोफोन्स, 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 होमोफोन्स याचा अर्थ काय होतो बाळांनो तर बघा की काय पाहिजे सारखा तर बघा त्यांचा उच्चार सारखा. काय सारखा? उच्चार. उच्चार कसा असतो शब्दांचा? समान. उच्चार समान असतो. प्रोनाउन्सिएशन इज सेम. प्रोनाउन्सिएशन इज सेम. पण भिन्न काय असतं त्याचे? स्पेलिंग वेगळी असते. बघा स्पेलिंग वेगळी असते आणि अर्थ पण वेगळा असतो. अर्थ पण काय असतो? वेगळा असतो. नीट लक्षात घ्या. मग अशा शब्दांना काय म्हणायचं? होमोफोन्स. मी काय म्हटलं की उच्चार तर सारखाच असतो. असे काही शब्द आहेत त्यांचा उच्चार समान असतो. प्रोनाउन्सिएशन इज सेम बट स्पेलिंग अँड मीनिंग डिफरंट. म्हणजे स्पेलिंग वेगळी असते, त्याचा अर्थ पण वेगळा असतो, पण उच्चार मात्र काय असतो? सेम असतो. असे शब्द. आता उदाहरणार्थ आपण असे शब्द पाहायला गेल्यानंतर आपण आठवून शब्द लिहूया. आपल्याला जेवढे आठवतील जेवढे जमतील तेवढे लिहूया. मी तुम्हाला सुरुवात करून देतो. समजा साधा शब्द आपल्याकडे असेल सेंट. हे बघा पहिला शब्द होमोफोन्सचा SENT, सेंट. सेंट म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे. सेंटची स्पेलिंग त्यानंतर थोडे अंतराने लिहितो. दुसरा सेंट काय असेल सांगा बरं तर बघा दुसरा सेंटचा विचार करत असताना CENT, सेंट. तिसरा सेंटचा SCENT, सेंट. चौथा SAINT, सेंट. आता बघा हे चारही शब्द असे की यांचा उच्चार समान आहे. सगळ्यांचा सेंट, सेंट. सगळ्यांचा उच्चार सेंट आहे, पण प्रत्येकाचा एकतर अर्थ पण भिन्न आहे, स्पेलिंग पण. बघा इथे स्पेलिंग काय SENT आहे का? इथं आहे CENT, इथं आहे SCENT आणि इथं आहे SAINT. स्पेलिंग वेगळी आहे की नाही? आहे की नाही वेगळी? सगळ्यांची स्पेलिंग वेगळी आहे, अर्थ पण वेगळा आहे, पण उच्चार मात्र सगळ्यांचा सेंट आहे. मग हे सगळे होमोफोन्स आहेत बघा. हे सगळे होमोफोन्स. मग हे सेंट म्हणजे काय? पाठवले. सेंट म्हणजे काय? पाठवले. सेंटचा भूतकाळ पास्ट टेन्स ऑफ सेंट SEND. सेंट म्हणजे पाठवणे. सेंट पाठवले. हे सेंट, सेंट म्हणतो का आपण पर्सेंट म्हणजे शेकडेवारी. शेकडेवारी, टक्केवारी. हे सेंट म्हणजे
सेंट नाहीत का विविध कार्यक्रमाला वापरत ते, त्याला काय म्हणायचं? सुगंध, अत्तर, सुवास, सुवास, सेंट, सुवास. आणि हे सेंट म्हणजे काय? संत. सेंट म्हणजे काय? संत. संत माहितीये का? संत लिहायचं नाही पुन्हा, ते संत वेगळं होतंय, सावकाश होतंय. हे संत म्हणजे कोण? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, हे जे आहेत ते संत, ज्यांनी काही समाजासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, ते संत. मग हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत की नाही बाळांनो, त्यांना म्हणायचं होमोफोन्स. मग हे बघा, हे होमोफोन्स आहेत. त्यानंतर पहा, आणखी आपण पाहूयात. माझ्याकडे काय आहेत ते सांगतो तुम्हाला. ते बघा, आता जे आठवल ते करूया आपण. समजा टू, टू हा शब्द बघूया. सेकंड, बघा बरं काय काय स्पेलिंग आहे टू ची. हा समजा TWO, टू. दुसरा शब्द TO, टू. तिसरा शब्द TOO, टू. आहे की नाही? मग याच्यात या शब्दांचा विचार करत असताना ह्या सगळ्यांचा उच्चार काय आहे? टू. बरोबर? टू. मग जर उच्चार टू असेल तर याचा अर्थ बघा. स्पेलिंग तर आपल्याला वेगळी दिसते, आता पुन्हा सांगायची गरज नाही. TWY, TOI, TOOI. याचा अर्थ दोन. टू म्हणजे याचा अर्थ कडी, कडी. याचा अर्थ सुद्धा, सुद्धा. त्यानंतर आपण पुढील शब्द, आता मी जास्त सांगत बसत नाही, सगळं सांगायची गरज नाही. हे बघा, BUY, बाय, BYE, बाय, आणि BY, बाय. आहे की नाही? हे तिन्ही शब्द आहेत, यांचा सगळ्यांचा उच्चार आहे बाय. स्पेलिंग तर भिन्न दिसते. अर्थ या बायचा खरेदी करणे. BYE, बाय म्हणजे बाय म्हणता का नाही तुम्ही? बाय, बाय बाय. हे बाय म्हणजे काय? निरोप, निरोप घेणे, निरोप घेणे. आणि हे बाय काय? बघा, आय गो टू बस, आय गो टू स्कूल बाय बस एव्हरी डे. म्हणजे काय? बाय बस म्हणजे बस मधून, च्या मधून, च्या मार्फत. हे म्हणजे मार्फत, मार्फत. हे लक्षात घ्या. हे होमोफोन्स आहेत. लक्षात येतंय का? आणखी बघा, आपल्याकडे असलेले फिअर, तिसरा, चौथा FAIR, फिअर. फेअर म्हणजे काय? यात्रा. गोर आपण बरं का, फेअर म्हणजे फेअर अँड लवली बघितलं का नाही कधी? फेअर म्हणजे यात्रा, असं लिहायचं नव्हतं आपल्याला, फिअर. त्यानंतर फिअर दुसरा कोणता? FARE, फिअर, फेअर. आता दोन्हीचा पण उच्चार फेअर, फेअर. पण हे फेअर म्हणजे काय? यात्रा किंवा गोरा. आणि फेअर म्हणजे काय? भाडे, किराया नाही का देत आपण. एखादं वाहन जर नेलं आपण किरायानं तर त्याला जे भाडं देतो त्याला फेअर म्हणतात आपण. अलग लक्षात. त्यानंतर पाचवा शब्द पहा, डिअर, DEER आणि DEAR, डिअर. दोन्हीचा उच्चार डिअर. आता हे डिअर म्हणजे काय सांगा बरं? DEER
तुम्हाला माहित आहे डिअर म्हणजे, हे डिअर म्हणजे हरिण, DEER. आणि हे डिअर म्हणजे काय, प्रिय, आहे की नाही. नाहीतर हे डिअर लिहिताना तुम्ही एखाद्या वेळेस आपल्या पप्पाला मम्मीला फोन लिहिताना असा डिअरची स्पेलिंग लिहिला, माय डिअर फादर, आहे की नाही. पप्पानी मारून काय, आहे की नाही. म्हणजे लक्षात घ्या, उच्चार सारखा आहे परंतु याचा अर्थ मात्र भिन्न होतो. त्यानंतर पुढील शब्द बघा, सन. सन माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही. हे बघा, SUN, सन. दुसरा SON, सन. बरोबर. तर ह्या दोन्हीचा पण उच्चार काय होतो, सन असाच होतो, सन. पण या सणचा अर्थ काय, सन म्हणजे सूर्य. आणि हा सण मात्र काय आहे, स्वतःचा मुलगा, स्वतःचा मुलगा. आता त्यानंतर आपण काही शब्द पाहूयात, आपल्याला आठवल ते शब्द घ्या. बघा, त्यानंतरचा शब्द तुम्हाला सांगतो, सो, SO आणि SOW, सो. दोन्हीचा उच्चार सो. पण हा सो म्हणजे म्हणून, आणि हा सो म्हणजे पेरणे. पेरणे माहिती की आपण शेतामध्ये पेरतो ते, धान्य पेरतो, धान्य उगवतो, ते सो, हे पेरणे म्हणजे. त्यानंतर आणखी शब्द बघा, बीट. आपल्याला माहित आहे BEET. बीट माहित आहे का तुम्हाला, बीट एक भाजी आहे. बीटरूट म्हणतो आपण त्याला, बीट. आणि दुसरं BIT, बीट. दोन्हीचा उच्चार बीट. पण हे बीट म्हणजे काय, एक भाजीचं नाव आहे, एक भाजी आहे, फळभाजी. आणि हे बीट म्हणजे काय, तुकडा, लहानसा तुकडा, छोटासा तुकडा. बघा, त्यानंतर पीस, PEAC, पीस. आणि PIEC, पीस, आहे की नाही, पीस. हे पीस म्हणजे काय, यांचा उच्चार लिहिला नाही का, लिहितो लगेच, पीस. पीस. पीस म्हणजे काय, हे पीस म्हणजे शांतता, PEAC, पीस म्हणजे शांतता. आणि हे पीस म्हणजे काय, तर तुकडा. इथं पण तुकडा आलाय, लहानसा तुकडा, हा पण तुकडाच. आपण म्हणतो पीस ऑफ ब्रेड, पावाचा तुकडा वगैरे म्हणतो की नाही, त्या पद्धतीने. त्यानंतर बघा, दहावा शब्द, पोर. आणि POUR, पोर. दोन्ही पण पोर, उच्चार पोर. हे पोर म्हणजे काय, तुमच्यासारखं गरीब. किती गुणाचे गरीब आहेत तुम्ही माहित नाही का आपल्याला, आहे की नाही. आणि हे पोर म्हणजे काय, ओतणी. ओतणी माहित आहे की, पोर द वॉटर, पाणी, पाणी ओतणी, ओतणी, हे पोर. हा, सांगा अजून. राईट, ओके. राईट, WRIT, राईट. RIGHT, राईट. RITE, राईट.
हे बघा 3 वर्ड्स आहेत ते, पण उच्चार मात्र सगळ्यांचा राईट. आता बघा याचा विचार करत असताना हे राईट म्हणजे काय? लिहिणे, लिहिणे, लिहिणे. बर, हे राईट म्हणजे काय? उजवा किंवा बरोबर दोन्ही पण होतंय त्याचा. आपण काय लिहू? मी उजवा लिहितो, जाऊ द्या. बरोबर पण आहे बरं का. आणि हा जो राईट शब्द आहे, राईट, नीट लक्षात घ्या, त्या राईटचा अर्थ होतो आहे संस्कार. संस्कार. राईट म्हणजे काय? संस्कार. म्हणतात बघा, नीट वागलं नाही की काय तुझ्यावर संस्कार झालेत, तुझ्या आई वडिलांनी हेच शिकवलं का, तुझ्या गुरुजीने हेच शिकवलं का, आहे की नाही? मग हे राईट म्हणजे संस्कार. आणखी बघा, होल 12वा शब्द समजा, होल, WHOLE आणि HOLE, होल दोन्हीचा उच्चार होल, परंतु अर्थ मात्र बघा, हे होल म्हणजे काय? संपूर्ण, पूर्ण, संपूर्ण. आणि हे होल म्हणजे काय? छिद्र. काय? छिद्र म्हणत नाही का आपण? छिद्र, छिद्र, वेज, वेज. त्यानंतर आणखी आपण शब्द इट. ओके, हा, हे बघा 12 झाले. आपण इकडच्या बाजूच्या पुसूयात आणि जेवढे आठवतील आपल्याला, जे येतील, जे समजतील, जे आठवतील सध्या, ते लिहूयात. त्यानंतर बघा पुढील शब्द 13वा शब्द समजा, 13वा शब्द EAT, ईट. आणि दुसरा शब्द IT, ईट. दोन्हीचा पण उच्चार ईट, बरोबर. पण अर्थ बघा, स्पेलिंग वेगळा आहे, अर्थ वेगळा. ईट म्हणजे हे खाणे, आणि हे ईट काय आहे? प्रोनाउन आहे की नाही? तो, ती, ते, तो, ती, ते. त्यानंतर आणखी बघा सी 14, SEE सी आणि SEA सी, दोन्हीचा पण उच्चार सी, आहे की नाही? मग हे सी म्हणजे काय? पहाणे, पहाणे. आणि हे सी म्हणजे काय? समुद्र, समुद्र. त्यानंतर आठवत असेल तर सांगू शकतात. नो, बरोबर. हे बघा 15, KNOW, नो. आणि नुसतं NO, नॉट नाही, NO, नो. KNOW, नो. या दोन्हीचा उच्चार, हे बघा, के जरी असलं का इथं तरी ते सायलेंट आहे बघा, त्यामुळं उच्चार नोच दोन्ही शब्दांचा. हे नो म्हणजे जाणणे, माहित असणे, माहित असणे. आणि हे नो म्हणजे नाही. नॉट 16वा शब्द, NOT, नॉट. आणि दुसरा KNOT, नॉट. बघा उच्चार दोन्हीचा नॉट, पण याचा अर्थ स्पेलिंग तर वेगळी दिसतेच आहे, तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता नाही. हे नॉट म्हणजे नाही.
आणि ही नॉट म्हणजे गाठ 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 माहिती की गाठ मारतो ते आपण हा गाठ. त्यानंतर कोणता बियर. बर बियर स्पेलिंग BEAR बियर BEER बियर होते ते बियर हा बियर हे दोनचा तरी घेऊ बियर बियर. हे बियर म्हणजे काय अस्वल हास्वल नाही बर का अस्वल हास्वल म्हणते हास्वल हास्वल अस्वल. आणि हे बियर म्हणजे अहो अवघड आहे हे बियर सांगायचं माहित आहे का ती बियर हा प्यायची असते ती प्यायची असते म्हणजे तुम्ही पेचार नाही प्यायची नाही बियर असते ती बियर. आता काय म्हणायचं त्याला मला पण माहित नाही पण बियर असते. तुम्हाला लक्षात येतोय सगळ्या गोष्टी फार चतुर आहेत तुम्ही. बियर आता बियरच लिहिणार आहे मी. एक पेय आहे पेयचा पदार्थ लिक्विड. हसू लागलंय बघा मनातल्या मनात कसे हसायला लागले. त्यानंतर अजून आपण पुढचे शब्द पाहूया. 17 शब्द पाहिलेत आपण. हे आपले हे नमुना खातर शब्द आहे. सगळे शब्द आपल्याला पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये मी जेवढे असतील तेवढे एखादे तुम्हाला पाठवेल. आता जेवढं आठवतील तेवढे आपण शोधून पुन्हा पाठवूयात सगळे. स्पेलिंग 18वा शब्द LOSS लॉस. हा आणि LOSE लॉस. हे बघा लॉस दोन्हीचा पण उच्चार स्पेलिंग तर भिन्न दिसतेच आहे. या लॉसचा अर्थ काय LOSS लॉस म्हणजे तोटा नुकसान. तोटा आपण म्हणतो बघा नुकसान. आणि हे लॉस म्हणजे काय हारणे हारणे. खेळामध्ये हारत नाही का आपण लॉस्ट म्हणतो बघा लॉस्ट हारला पुन्हा त्याचा भूतकाळ लॉस्ट आहे. अलग लक्षात. त्यानंतर हिअर HEAR हिअर HAIR हिअर हिअर बरोबर HERE हिअर. ओके. आता हे 3 आणखी आपल्याला शब्द माहित आहे जे होमोफोन्स आहेत. बघा होमोफोन्सचा विचार करताना या सगळ्यांचा उच्चार हिअर हिअर. ते हे हिअर म्हणजे काय हिअर लिसन. हिअर म्हणजे काय ऐकणे HEAR हिअर ऐकणे. हे हिअर म्हणजे काय डोक्यावर असतात ते. आणि हे हिअर म्हणजे काय येथे. हिअर म्हणजे काय येथे. यानंतर पुढील शब्द पाहूया आपण. आणखी कोणता येत असेल तर बघा. हा ओके वेस्ट WEST WASTE वेळेला आठवत नाहीत आपल्याला शब्द बरोबर. या सगळ्यांचा उच्चार काय होतो बघानो वेस्ट वेस्ट. स्पेलिंग तर सरळ सरळ दिसते तुम्हाला वेगळे. हे वेस्ट म्हणजे काय तर एक डायरेक्शन आहे ज्या डायरेक्शनचं नाव आहे पश्चिम. हे वेस्ट म्हणजे काय हे वेस्ट म्हणजे वाया जाणे वेस्ट वाया जाणे WAST. आणि हे वेस्ट म्हणजे काय कंबर. वेस्ट म्हणजे काय
बॉडी पार्ट आहे तो आपला, आपण याच्या अगोदर पण पाहिलाय, कंबर. त्यानंतर आपल्याला अजून काही शब्द आठवतात का बघूयात. हा, स्पेलिंग NIGHT नाईट आणि KNIGHT नाईट. आता नाईट असा उच्चार दोन्हीचा पण होतोय, KNIGHT आणि NIGHT, पण आपल्याला त्याचा स्पेलिंग तर माहित आहे. अर्थ हे नाईट म्हणजे रात्र आणि हा नाईट म्हणजे आपण बघूयात हे नाईट म्हणजे काय आहे ते. तर हे नाईट म्हणजे काय आहे. KNIT नाईट. हा, हॅलो KNIT KNIGHT. तर हा शब्द बघा, कोलकाता नाईट रायडर आहे असा एक टीम आहे बघा IPL मध्ये. हा, तर माझ्या मते हे घोडेस्वार आहेत काही, असं काहीतरी असेल. पण हा शब्द आहे, या शब्दाचा अर्थ मी सांगेल समजा, पण हा शब्द तुम्ही पाहिल्यावर लक्षात येईल की हे दोन सुद्धा कसे आहेत, तर होमोफोन्स आहेत. आलं लक्षात. आणखी सांगा शब्द कोणाला माहित असेल तर. मेन एक आहे बघा, आय काय, आय बरोबर, आय एकदम बरोबर 22. EY आय आणि नुसतं आय बघा, EY दोन्हीचा उच्चार तर आयच आहे. तर हे आय काय, डोळा, आणि हे आय म्हणजे मी. त्यानंतर 23वा शब्द पाहूयात आपण. 23व्या शब्दामध्ये फ्लोअर एक घेऊया अगोदर. फ्लोअर FLOOR आणि FLOUR, फ्लोअर आणि फ्लोअर. हे बघा दोन्हीचा उच्चार फ्लोअर, फ्लोअर. हे फ्लोअर म्हणजे काय माहित आहे का, आपण म्हणतो बघा या इमारतीला, या बिल्डिंगला 4 फ्लोअर आहेत, 4 मजली, मजला. FLOOR फ्लोअर म्हणजे मजला, मजला. आणि हे फ्लोअर म्हणजे काय माहितीये का, तुम्ही ज्यावेळी ज्वारी नेता, गहू नेता गिरणीमध्ये आणि दळता, काय तयार होतं, पीठ. म्हणजे FLOUR फ्लोअर म्हणजे पीठ. त्यानंतर आपण पाहूयात कोणता, हा वेअर. वेअर आहे, डिअर आहे. कितवा शब्द, 25वा. डिअर, THERE डिअर आणि THEIR डिअर, दोन्हीचा उच्चार डिअर. पण हे डिअर म्हणजे काय, तेथे, आणि हे डिअर म्हणजे काय, त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांचा, त्यांची, त्यांचे, ते डिअर म्हणजे. आणखी मेड घेऊयात. मेड MAID मेड आणि MADE मेड, दोन्हीचा पण उच्चार सेम. मेड, मेड म्हणजे काय हे माहित आहे का तुम्हाला. हे बघा, हे मेड तुम्हाला माहित आहे, बनवले, बरोबर आहे. मेकचा भूतकाळ आहे की नाही, बनवले, तयार केले. हे मेड माहित आहे का. काही लोकांच्या घरी झाडायला, धुणे भांडे घासायला एखादी
स्त्री असते त्याला काय म्हणतो आपण? मोलकरीण. मोलकरीण. कोणता सांगितलं होता पुन्हा शब्द? वेअर. 26 WEAR वेअर आणि WERE वेअर. बघा हे वेअर 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 म्हणजे हे काय? अंगात घालणे, परिधान करणे म्हणत नाही का? आय वेअर माय ड्रेस. वेअर वेअर फुटवेअर दुकान पाहिलं का तुम्ही? ते नाव असतं फुटवेअर. हे वेअर म्हणजे परिधान करणे, परिधान करणे, परिधान करणे म्हणजे अंगात घालणे. आणि हे वेअर म्हणजे एक वर्ब आहे टू बीच. होते वेअर. पुन्हा त्यानंतर आणखी काय आहे बघा? इन आणि इन दोन्हीचं आहे एक शब्द आपल्याकडं. हा सेम स्पेलिंग कोणता नाही कळालं मला. 27 वा नीट सांग मग सांगतो ते. हा बर CELL सेल SALE एकदम बरोबर. आणि SELL बघा हे 3 असे शब्द आहेत बघा ना की त्यांचा उच्चार सेल सेल सेल. स्पेलिंग तर सगळी वेगळी आहे, उच्चार मात्र सगळ्यांचा सेम आहे. आता हे सेल म्हणजे काय माहितीये का? बॅटरीतले सेल असतात का सेल, किंवा पेशी पण बर का. CELL सेल म्हणजे पेशी. आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात, पेशीपासून शरीर बनलेलं आहे सेल. हे सेल म्हणजे काय? आपण म्हणतो ते असा भव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात विक्री म्हणजे सेल. मोठ्या प्रमाणात विक्री, मोठी विक्री. आणि ते पण स्वस्त असते असं म्हणतात बरं का. सेल लागलाय सेल, चला सेल खरेदी, सेल मध्ये स्वस्त आहे सगळं आहे की नाही, खरेदी करायला. आणि हे सेल म्हणजे काय बघा? हे सेल म्हणजे बायचा अपोजिट वर्ड आहे. बाय म्हणजे विकत घेणे, सेल म्हणजे विकणे. विकणे. सेल या सेल मध्ये वस्तूंचा सेल केला जातो, वस्तू सेल केल्या जातात म्हणजे विकल्या जातात. आणखी कोणता शब्द आहे का आपल्याकडं? बघा आणखी आठवत असेल तर हा वेदर आहे एक शब्द WETHER 28. अजून 2 तरी घेऊया. WEATHER आणि दुसरा शब्द आहे WHETHER. WHETHER दोन्हीचा उच्चार वेदर वेदर. मग वेदर या शब्दाचा अर्थ आपण पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की हे हवामान. WATHER वेदर म्हणजे हवामान. आणि हे वेदर म्हणजे हे किंवा ते, हे किंवा ते. बघा वेदर कोण. आणि त्यानंतर आपल्याला आणखी कोणता एखादा शब्द सापडतोय का? बघा हायर. हायर आहे शब्द बघा. दोन आहेत ते. हायर मध्ये पण कोणकोणते शब्द येतात सांगतो तुम्हाला. कुठं आहे कोणता? SEEN SIN. हा बरोबर सीन. 29वा शब्द बघा सीन SEEN. तो सी चा भूतकाळ
SEE म्हणजे पाहण्याचा भूतकाळ आहे 29वा SEEN सीन आणि SIN आणि SCENE हे बघा या सगळ्यांचा उच्चार आहे सीन. सीन हे सीन म्हणजे काय सी चा पास्ट टेन्स आहे. सी म्हणजे पाहणे सीन म्हणजे पाहिले पास्ट म्हणल्या पास्ट पार्टिसिपल आहे बरं का पाहिले. हे सीन म्हणजे पाप पाप म्हणतो का नाही आपण पाप. आणि हे सीन म्हणजे वाव व्हॉट इज सीन म्हणतो का नाही म्हणजे दृश्य. सीन म्हणजे काय दृश्य. आता आणखी एक शब्द पाहूयात आपण कुठला तरी कोणताही आठवतोय का बघा. TEENTIN. हा आणि पुन्हा EIGHT बरोबर EIGHT 8 आणि ATE 8 दोन्हीचा उच्चार एक. आणि हे 8 म्हणजे 8 अंका आणि हे 8 म्हणजे ईटचा भूतकाळ खाल्ले. ईट म्हणजे 8 म्हणजे 8 8 म्हणजे खाल्ले. आलं का लक्षात. तर बाळांनो असे शब्द काही एवढेच आहेत असं नाही. तुम्हाला फक्त समजण्यासाठी आपण 31 शब्द आपल्याला जसे आठवतील त्या पद्धतीने आपण घेतलेले आहेत. आणखी काही शब्द जर व्यवस्थित आपल्याला आणखी शोधून आपल्या साठी आवश्यक असणारे शब्द त्याचा एखादा व्हिडिओ तयार करू. यानंतर मात्र आपण प्रश्न घेऊया. हे 14वा चॅप्टर आहे. त्यानंतर आपण सलग म्हणजे 13 चॅप्टर घेतलेले आहेत सगळे. आता पुढचे पण चॅप्टर झालेले आहेत. हा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं यामध्ये होमोफोन्स म्हणजे काय समजलं. त्याची काही 30 उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये यावरील नमुना प्रश्न जे आपण म्हणतो सॅम्पल क्वेश्चन्स हे घेऊयात. आज या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.